हॅलो एव्हरीवन, चला तर आपण आज बनवूया शेंगदाण्याची पोळी, शेंगादू होळकी. सो लेट्स डू फर्स्ट. आपण ते शेंगा घेतलेला आहे, तीळ घेतलेला आहे, बडीशोप घेतलेली आहे आणि इलायची घेतलेली आहे आणि गूळ घेतला आहे. सर्वप्रथम आपण शेंगाला व्यवस्थित मस्त असं भाजून घ्यायचं आहे. बघा हे कसं मस्त व्यवस्थित भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर 1 वाटी तीळ घेतलेलं आहे मी, ते तीळ भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पूर्ण शेंगदाण्याची सालं काढून घ्यायची आहेत. मिक्सीमध्ये शेंगदाणे, तीळ, गूळ, इलायची आणि बडीशोप घालून आपल्याला मस्त बारीक असं मिक्सचर तयार करायचं आहे. बघा हे मिक्सचर तयार केलेलं आहे मी अर्धा किलो शेंगा आणि 800 ग्रॅम गूळ घातलेला आहे आणि 100 ग्रॅम तीळ घातलेला आहे. थोडंसं पाणी घालून असं मिक्स करून त्याला ओव्हरनाईट ठेवून टाकायचं आहे. आफ्टर दॅट ओव्हरनाईट ठेवल्यावरती आपल्याला असं कणिक मळून घ्यायचं आहे. मस्त त्याला व्यवस्थित, बघा मी कसं त्याला पॅक करते आहे. व्यवस्थित पॅक करायचं आहे की जेणेकरून ते बाहेर नाही यायला पाहिजे. व्यवस्थित त्याला पॅक करून घ्यायचं आहे. बघा मी ज्या पद्धतीने करते आहे, बघा असं व्यवस्थित पॅक करून हे वरचं जे राहिलेलं पीठ आहे एक्स्ट्रावालं ते काढून टाकायचं आणि ह्याला लॉक करून टाकायचं. लॉक करून त्याच्यावरती तेल लावून अगदी हलक्या हाताने आपल्याला पोळी लाटायची आहे. बघा मी किती हलक्या हाताने त्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं की जेणेकरून कूट सगळ्या बाजूला व्यवस्थित पसरेल. मग त्याच्यानंतर तेल लावून आपल्याला असं व्यवस्थित त्याला अलगद हळूवारपणे आपल्याला असं लाटून घ्यायचं आहे. लाटून मंद आचेवरती क्रिस्पी गोल्डन होस तोपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे. ही थंडीमध्ये खाण्यासाठी अतिशय उत्कृष्ट आहे. एकदा नक्की ट्राय करा. बघा मी कसं व्यवस्थित त्याला भाजून घेते. मंद आचेवरती व्यवस्थित भाजून घ्यायची. ही पोळी 15 ते 20 दिवस आरामात टिकते, म्हणून काही टेन्शन नाही आपल्याला. भरपूर करून एका वेळेस आपण ठेवू शकतो. बघा आहे आपली पोळी. असं करून सगळ्या पोळ्या आपण रेडी करून घेणार आहोत. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.